उजनी धरणातून आणि वीर धरणातून होणाऱ्या सततच्या विसर्गामुळे भीमा नदीला आता पूरजन्य परिस्थिती झालेली आहे। आपण पाहू शकतो की आता भीमा नदीच्या चंद्रभागा पात्रामध्ये आपण आहोत। चंद्रभागा नदी दुतर्फे वाहताना दिसत आहे। साधारण 443 मीटरची इशारा पातळी या नदीने ओलांडलेली आहे। आपण पाहू शकतो की आता आपण व्यास नारायण झोपडपट्टीच्या परिसरात आहोत। नदी लगतचे सर्व घर पाण्याखाली जाताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो की हे जे घर आहेत त्यांना कालपासून इशारा दिलेला आहे, स्थलांतरित करण्यात आले। रायगड भवन मध्ये साधारण 40 कुटुंबांना स्थलांतरित केल्यानंतर 150-200 नागरिकांना स्थलांतरित केल्यानंतर काल नगर प्रशासनाने पूर्णपणे तयारी दाखवलेली आहे की कसल्याही परिस्थितीत पाणी पातळी वाढू शकते आणि या झोपडपट्टी परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। इशारा पातळी वाढून आता धोक्याच्या पातळीकडे या पाण्याने वाटचाल केलेली आपण पाहू शकतो की हेच ते चंद्रभागेचं पात्र आहे। पाणी इतक्या तीव्रतेने वाढत आहे की पूर्णपणे या झोपडपट्टी परिसरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला दिसत आहे। साधारण काल सोडलेला 1,06,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग पंढरपुरात पोहोचलेला आहे। त्याचबरोबर काल संध्याकाळी साधारण 96,000 क्युसेसच्या यांनी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की अजून ही पाणी परिस्थिती अशी राहिली तर पंढरपुरातील झोपडपट्टी भागामध्ये शिरलेलं पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। चंद्रभागेच्या पात्रातून जगदीश डांगे, LS मराठी।